नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला कोणता निर्णय घ्यावा हे समजत नाही. मनात अनेक प्रश्न असतात. कधी नोकरीबद्दल, कधी पैशाबद्दल, कधी घरगुती समस्याबद्दल, तर कधी आयुष्यातील मोठ्या निर्णयाबद्दल. अशा वेळी अनेक स्वामी भक्त स्वामी समर्थांना प्रश्न विचारून चिठ्ठी टाकण्याची पद्धत वापरतात. ही पद्धत खूप जुनी आहे आणि अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामी समर्थ महाराज या माध्यमातून योग्य मार्ग दाखवतात. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की स्वामी समर्थांना मनातील प्रश्न कसा विचारावा आणि चिठ्ठी टाकून निर्णय कसा घ्यावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व जाणतात. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना आपण काही सांगितलं नाही तरी ते आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणतात. कारण स्वामी समर्थ हे सर्वज्ञ आहेत. भक्ताच्या मनातील भावना, दुःख, प्रश्न आणि समस्या त्यांना आधीपासून माहीत असतात. म्हणून जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामींना विचारतो, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, तेव्हा स्वामी त्याला नक्कीच संदेश देतात किंवा संकेत देतात. कधी स्वप्नातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपातून, कधी एखाद्या प्रसंगातून आणि कधी चिठ्ठी टाकण्याच्या माध्यमातूनही. त्यानंतर आहे स्वामी भक्तांनो, ते म्हणजेच चिठ्ठी टाकण्याची पद्धत म्हणजे काय. तर चिठ्ठी टाकणे म्हणजे स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवून निर्णय घेण्याची एक साधी पण श्रद्धेची पद्धत आहे. जेव्हा आपल्याला 2 किंवा 3 पर्यायामध्ये निर्णय घ्यायचा असतो आणि आपलं मन खूप गोंधळलेलं असतं, तेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करून चिठ्ठी टाकतो. ही पद्धत करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. तर स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर सर्वच गोष्टी शक्य होतात. मित्रांनो, चिठ्ठी टाकण्याची योग्य पद्धत. आता आपण अगदी सोप्या स्टेपमधून पाहूया की श्री स्वामी समर्थांसमोर चिठ्ठी कशी टाकावी. नंबर 1, स्वामींचा फोटो समोर ठेवा. सर्वात आधी घरातील देवघरात किंवा शांत जागी बसा. समोर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. एक अगरबत्ती किंवा दिवा लावा. मित्रांनो, स्वामी समर्थ खूप लवकर आणि योग्य पद्धतीने प्रसन्न होतात. त्यानंतर आहे नंबर 2, मन शांत करा. मन शांत असेल तर अशक्य ही गोष्ट शक्य होते. मित्रांनो, चिठ्ठी टाकण्यापूर्वी 2 ते 3 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करा आणि मनात स्वामींचा विचार करा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मनात एक प्रश्न आहे, कृपया मला योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर आहे नंबर 3, मंत्र जपा. तर मित्रांनो, यानंतर किमान 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. हा मंत्र म्हणताना पूर्णपणे स्वामीवर लक्ष केंद्रित ठेवा. यामुळे मन शांत होते आणि श्रद्धा खूप प्रमाणात वाढते. त्यानंतर आहे नंबर 4, चिठ्ठी लिहा. तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता एक कागद घ्या आणि त्यावर तुमचे पर्याय लिहा. जसे की उदाहरणार्थ, जर
तुमच्यासमोर दोन निर्णय असतील तर असे लिहा. पहिली चिठ्ठी हो, दुसरी चिठ्ठी नाही. मित्रांनो, ते म्हणजेच किंवा काय करायचं? पहिली चिठ्ठी हो आणि दुसरी चिठ्ठी नाही. पहिली चिठ्ठी हा निर्णय योग्य आहे आणि दुसरी चिठ्ठी हा निर्णय योग्य नाही. दोन्ही चिठ्ठ्या सारख्या आकाराच्या करा आणि दुमडून ठेवा. दुमडून स्वामी समोर ठेवायच्या. त्यानंतर नंबर 5, स्वामींना प्रार्थना करा. आता दोन्ही चिठ्ठ्या स्वामींच्या फोटोसमोर राहू द्या मित्रांनो, किंवा ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी समर्थ, मी खूप गोंधळलेली किंवा गोंधळलेलो आहे. कृपया मला योग्य मार्ग दाखवा. तुम्ही जी चिठ्ठी निवडायला लावाल तोच निर्णय मी स्वीकारेन. तर मित्रांनो, इथे कसं आहे, आपण आपल्या हाताने चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आणि नंबर 6, चिठ्ठी उचला. चिठ्ठी उचला. आता डोळे बंद करून एक चिठ्ठी उचलायची. जी चिठ्ठी हातात येईल तो स्वामींचा संकेत समजून निर्णय घ्या. स्वामीवर विश्वास ठेवून चिठ्ठी उचलायची आणि जी चिठ्ठी आपल्या हाती आली असं समजायचं की स्वामींनी ती चिठ्ठी आपल्यासाठी दिली आहे आणि तोच निर्णय आपण स्वामींच्या विश्वासावर किंवा स्वामींच्या जीवावर घ्यायचा. महत्त्वाची गोष्ट, चिठ्ठी टाकताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. चिठ्ठी टाकताना मनात शंका नसावी. एकाच प्रश्नासाठी वारंवार चिठ्ठी टाकू नये. स्वामीवर पूर्ण विश्वास असावा. हा उपाय फक्त महत्त्वाच्या निर्णयासाठीच करावा किंवा कोणत्याही निर्णयासाठी हा उपाय करणे योग्य नाही. स्वामींचा अपमान केले याबाबतीत आहे. अनेक भक्तांचे अनुभव. अनेक स्वामी भक्त सांगतात की त्यांनी चिठ्ठी टाकून निर्णय घेतला आणि योग्य मार्ग मिळाला. काही लोकांनी नोकरीबद्दल निर्णय घेतला. काहींनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. काहींनी घरातील मोठ्या समस्यांचे समाधान मिळवले. त्यामुळे या पद्धतीवर अनेकांचा विश्वास आहे. मित्रांनो, स्वामींचा खरा संदेश. आता आपण पाहूया स्वामींचा खरा संदेश काय आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे स्वामी समर्थ आपल्याला तर चिठ्ठी टाकूनच मार्ग दाखवत नाहीत. मित्रांनो, स्वामी समर्थ ते आपल्याला श्रद्धा, संयम आणि योग्य कर्म करण्याचा संदेश देतात. जर आपण चांगले कर्म केले, प्रामाणिक राहिलो आणि स्वामीवर विश्वास ठेवला तर स्वामी आपल्याला योग्य मार्गावर नक्की नेतात. म्हणून कृपया स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी हे आपलं कधीच वाईट करू शकत नाहीत. जर आपले वाईट झाले तर आपल्यासाठी ते योग्य आहे, म्हणून ते आपलं वाईट थोडंफार करतात, आपली परीक्षा घेतात. मित्रांनो, आता स्वामी महाराजांचा शेवटचा संदेश ऐकून घ्या. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तावर प्रेम करतात. तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारा. तुमचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवा. स्वामी समर्थ नक्कीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. मित्रांनो, स्वामीवर पूर्ण विश्वास असू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, माझ्या कृपेने मी स्वामींना कृपा करते की तुमच्यावर शेवटपर्यंत आशीर्वाद राहू द्या. मित्रांनो, चला तर मग आपण इथेच थांबूया.